स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त WIT जैन टेम्पल इथं श्री जैन संस्कार शिबिर आणि मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून WIT जैन टेम्पल इथं बालक आणि युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित करण्यात आलेलं श्री जैन संस्कार शिबिर तसंच मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा अत्यंत भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या शिबिरातून बालमनावर लहानपणापासूनच अध्यात्म, संयम, शुद्ध आहार आणि सुसंस्कारांचं बीजारोपण करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला। या प्रसंगी निर्यापक मुनी श्री वीरसागरजी महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की बालवयातच योग्य संस्कारांची पायाभरणी झाली तर त्यांच्या आयुष्याची उंची निश्चितच भव्य आणि तेजस्वी होते। LCD आणि PPT सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी चिप्स, बिस्किटे, कोल्ड्रिंक्स, रासायनिक घटक असलेली पेये, आईस्क्रीम, मॅगी, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कुरकुरे, नूडल्स, मंचुरियन यासारख्या जंक फूडमुळे होणारे दुष्परिणाम उलगडून सांगितले। परमपूज्य श्री धवलसागरजी महाराज आणि विशालसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून भारतीय संस्कृतीतील संस्कार परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं। या सोहळ्याची विशेष बाब म्हणजे WIT महाविद्यालयातील सुमारे 22 वर्षीय विद्यार्थ्यांनीही मौजी बंधन विधी स्वीकारून मुंडन करून विविध नियम अंगीकारले। कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, महापौर विनायक कोंड्याल, नरेंद्र काळे, रणजिता चाकोते, इंद्रजीत पवार, साधना संगवे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांनी महाराजांना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले। संस्थेचे विश्वस्त डॉक्टर रणजित गांधी यांनी मान्यवरांचा शाल, मोतीमाळ आणि श्रीफळ देऊन सत्कार केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि शिबिराविषयी मनोगत विश्वस्त पराग शहा यांनी मांडलं। या शिबिरात मोठ्या संख्येनं जैन समाजातील पालक, श्रावक, श्राविका आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला।